Good evening, students. Welcome to Future Pro. RRB PO Prelims 2018 मेमरी बेस क्वेश्चन पेपर आज आपण पाहणार आहोत. त्याचा अनालिसिस आपण करणार आहोत. सब्जेक्ट आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. ओके, चला तर सुरुवात करूया. आजचा पहिला क्वेश्चन आहे बघा. काय म्हटलेले डायरेक्शन्स काय दिलेले आहेत. इन ईच क्वेश्चन नंबर 1 and 2 have been given. You have to solve both the equations and mark appropriate option. ओके, हे ऑप्शन्स आहेत आणि हे दोन इक्वेशन्स आहेत आणि आपल्याला काय करायचंय, अप्रोप्रिएट ऑप्शन मार्क करायचं आहे. तर पहिल्या इक्वेशन मध्ये काय म्हटलेले बघा, एक्स स्क्वेअर मायनस हे ऍक्च्युली हे एक्स स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 56 इज इक्वल टू 0, y इज इक्वल टू अंडर रूट 64. ओके, चला 56 चे असे दोन भाग करायचे की ज्याची काय आली पाहिजे, ऍडिशन 15 आली पाहिजे. मग किती हो, 7 आणि 8. दोन्हीही इथं मिडल निगेटिव्ह याचा अर्थ दोन्हीही पॉझिटिव्ह, म्हणजे एक्सचा आन्सर काय आलं, एक्सचा आन्सर आलं 7 किंवा 8. आणि इथं y, आता इथं काय दिसतंय तुम्हाला, y इज इक्वल टू अंडर रूट 64. सो y इज इक्वल टू ओनली 8. y is equal to only 8. सो बघा 7 ला जर का 8 बरोबर कंपेअर केलं तर 7 इज लेस दॅन 8 आणि 8 ला जर का मी 8 बरोबर कंपेअर केलं तर इक्वल टू. सो x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. सो ऑप्शन नंबर 3, ऑप्शन सी, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y इज अवर करेक्ट आन्सर. ओके, बघा x square plus 6x plus 9 is equal to 0. y square minus 3y minus 18 is equal to 0. इथं बघा जरा 6 या 9 चे असे दोन भाग करायचे की जे जे ऍडिशन काय आली पाहिजे, 6 आली पाहिजे. बरं, याचे दोन्ही आन्सर काय येतील, निगेटिव्ह येतील आणि याचे दोन्ही याचे आन्सर्स काय येतील, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. म्हणजे आपल्याला करून बघावं लागेल. ओके, चला बघा इथं काय आलं, इथं किती 3 3 जा 9 आणि दोन्हीही आन्सर्स काय आले, निगेटिव्ह आले. दोन्ही आन्सर्स काय आले, निगेटिव्ह आले. -3 -3. मग एकच -3 ठेवलं तरी चालेल. y स्क्वेअर मायनस 3y मायनस 18 इज इक्वल टू 0. हे किती आले, 7 3 जा आणि मिडलचं साइन लहान नंबरला लागणार आहे बरोबर, रूटच्या बाबतीत. म्हणजे yचं आन्सर काय येणार, +6 -3. जर का -3 +6 बरोबर कंपेअर केलं तर +6 इज ऑलवेज ग्रेटर दॅन, आणि याचं कंपॅरिझन याच्या बरोबर केलं तर काय आलं, x इज लेस दॅन ऑर इक्वल टू y. सो ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. याचं कंपॅरिझन याच्या बरोबर केलं तर काय आलं, लेस दॅन ऑर इक्वल टू. याचं कंपॅरिझन याच्या बरोबर केलं तर काय आलं, इक्वल टू. ओके, बघा काय, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0, वाय स्क्वेअर मायनस 6y प्लस 8 इज इक्वल टू 0. याचा आन्सर येणार पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याचा आन्सर येणार पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, हा पॉझिटिव्ह जर का लहान असेल या दोघांपेक्षा पण तरच जमेल. हा पॉझिटिव्ह जर का इकडच्या एकापेक्षा जरी मोठा निघाला तर रिलेशन भेटणार नाही. इथं बघा 6 चे असे दोन भाग करायचे की ज्याची सबट्रॅक्शन किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. 3 2 6, लहानला निगेटिव्ह. ओके, एक्स चा आन्सर काय आलं, 3 -2. आणि इथं किती हो, हे 4 2 8 आणि दोन्हीही पॉझिटिव्ह बरोबर. आता मला एक सांगा, इकडचा 3 इकडच्या 2 पेक्षा काय मोठा आहे आणि इकडचा 4 या दोन्ही पेक्षा पण मोठा आहे. म्हणजे काय झालं, रिलेशन कॅनॉट बी, देर इज अ नो रिलेशन कॅनॉट बी established or no relation can be established. Option E is the right answer. चला पुढे बघूया. बघा
एक्स स्क्वेअर मायनस 11x मायनस 80 इज इक्वल टू 0, वाय स्क्वेअर प्लस 9y मायनस 52 इज इक्वल टू 0. बर 80 चे असे दोन भाग करायचे की ज्याची सबट्रॅक्शन 16 आली पाहिजे. 16 पंच 80. ठीक आहे. लहानला निगेटिव्ह. ओके. एक्स ची व्हॅल्यू काय आली हो 16 निगेटिव्ह 5. ओके. 52 चे असे दोन भाग करायचे की याची ऍडिशन काय आली सॉरी याची. बर एक मिनिट मला सांगा आता इथं ते जाऊ द्या. दोन्हीही जर का इथं इथं आणि इथं बघितलं तर दोन्हीलाही निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा आन्सर काय हो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. याचा आन्सर काय हो पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बाकी काहीही बघत बसू नका. सरळ इकडच्या पॉझिटिव्ह पेक्षा इकडचा निगेटिव्ह काय असणार आहे लहान असणार आहे आणि इकडच्या निगेटिव्ह पेक्षा इकडचा पॉझिटिव्ह मोठा असणार आहे. म्हणजे एक रिलेशन असं मिळणार एक रिलेशन असं मिळणार. म्हणजे काय होणार हो नो रिलेशन. ओके. कारण का इथं बघा जरा ऑब्झर्व करा इथं काय हो निगेटिव्ह 80 आणि इथं निगेटिव्ह 52. म्हणजे याचं पण आन्सर निगेटिव्ह पॉझिटिव्ह याचं पण आन्सर निगेटिव्ह पॉझिटिव्ह. इकडचा पॉझिटिव्ह मोठा एक वेळ तर इकडचा पॉझिटिव्ह मोठा एक वेळ. याचा अर्थ एक लक्षात ठेवा इकडं एकदा हे साइन आणि एकदा हे साइन आलं की देअर इज अ नो रिलेशन. नो रिलेशन कॅन बी इस्टॅब्लिश. ऑप्शन इज द राईट आन्सर. बघा समजलंय का काय इथं इथं बघा हे 9 चौक 36. 36चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज किती आली पाहिजे 12 आली पाहिजे. किती हो 6 36. ठीक आहे. डिवायडेड बाय 4 दोन्हीही निगेटिव्ह. बरं सेम आलेत तर एकदाच लिहा ना. सेम आलेत तर दोन दोनदा लिहिण्यात काय पॉईंट आहे. बरोबर 4 डिवाइड करा डायरेक्ट याचा आन्सरच लिहा. एक्स इज इक्वल टू 4 एके 4 निगेटिव्ह 4 पंचे 20. ठीक आहे. इकडे बघा 14 दोन्ही 28. 28चे असे दोन भाग करायचे की ज्याची बेरीज 11 आली पाहिजे. 7 चौक 28 बरोबर. डिवायडेड बाय 2 आणि दोन्हीही निगेटिव्ह बरोबर. सो वायचा आन्सर काय आलो निगेटिव्ह 3.5 आणि निगेटिव्ह 2. ओके. सर्च इथं हे करा निगेटिव्ह 1.5 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह 3.2. 1.5 इज ग्रेटर दॅन 2. सो काय येणार इथं इथं x is strictly greater than y. Option A is the right answer. x is strictly greater than y. का बरं इथं 1.5 आहे हे दोन्ही पेक्षा पण काय येतो मोठे आहेत. ओके. इथं 2 न डिवाइड करायचं विसरू नका. इथं 4 न डिवाइड करायचं विसरू नका. जर का एक्स स्क्वेअर ची टर्म अदर दॅन 1 असेल तर आपण त्या नंबरनी काय करतो डिवाइड करतो आलेल्या फॅक्टर्सना. ओके. सो आन्सर काय असणार आहे ऑप्शन ए. हे जर का आपण नाही केलं तर आपल्याला आन्सर आपलं वेगळं येईल. बघा बघा इथं काय येईल आन्सर. इथं 6 घेतलं इथं 7 आणि इथं -4. हे 6 काय येतो याच्यापेक्षा. आता इथं काय झालेलं बघा 6 या 7 पेक्षा मोठे आहेत आणि हे -6 या 4 पेक्षा काय येतो लहान आहे. नो रिलेशन इस्टॅब्लिश होईल. डिवाइड जर का केलं नाही तर कशानं इथं 4 न डिवाइड नाही केलं आणि इथं 2 न डिवाइड नाही केलं तर रिलेशन भेटणार नाही. पण ऍक्च्युअल आन्सर आहे काय ऑप्शन ए इज द राईट आन्सर. काय म्हटलेलं पुढचं क्वेश्चन बघा. what approximate value will come in a place of a question mark in the given questions. ओके. सहावा क्वेश्चन काय म्हणतोय इथं आपल्याला काय विचारलेलं आहे अप्रॉक्सिमेशन विचारलेलं आहे. 10.97 याचा अर्थ आपण 11चा स्क्वेअर घेऊ शकतो. 4.13 याचा अर्थ 4चा स्क्वेअर घेऊ शकतो आणि 3.79 म्हणजे 4 घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही. इज इक्वल टू 0. हे 121 आणि हे 4चा वर्ग किती हो 16 आणि 16 64. ठीक आहे. मग हे किती येणार हो हे 5 8 1 185. ठीक आहे. एकशे 85 पेक्षा जास्त कोणता ऑप्शन आहे कारण इथं
सॉरी 185 पेक्षा कमी बघितला पाहिजे आपण, कारण इथं 3 पॉईंट काय होता 79 होता आणि इथं 4.13. ओके, इथं ऑप्शन्स ठीक आहे, 185च्या जवळचा ऑप्शन एकच दिसतोय आपल्याला, 198. बाकी तर जास्त लांबचे ऑप्शन आहेत, त्यामुळे आपल्याला आन्सर काय द्यायला पाहिजे मग 198. ठीक आहे, आता यांनी जवळचा ऑप्शन दिला नाही, जास्त जवळचा ऑप्शन दिला नाही, पण काही इलाज नाही आपल्याला. आपण काय करू शकतो, हे 185 ला 198 असं आन्सर देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. ओके, इथं 423.62 आहेत, इथं 424 म्हणू शकता. ठीक आहे, हे 270 म्हणू शकता, डिवायडेड बाय इथं जर ऑब्झर्व करा, हे बघा 11.9% म्हणजे 12%. 12% ऑफ 75 म्हणजे 75% ऑफ 12% असं, 12 असं पण म्हणू शकता. हे बघा 12% ऑफ 75 इज इक्वल टू 75% ऑफ 12%. सॉरी, 12% ऑफ 75 इज इक्वल टू 75% ऑफ 12, दोन्हीही तेच आहे. आणि 75% म्हणजे किती हो, 75% म्हणजे किती, 3/4. 3/4 ऑफ 12, 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, म्हणजे इथं याची व्हॅल्यू किती येणार, 9 येणार. ओके, 424 वजा हे किती 270, आणि याची व्हॅल्यू किती आली हो, कारण डिव्हिजनच्या आधी काय सोडवायचं असतं बॉडमास रूल नुसार, बॉडमासच्या रूल नुसार डिव्हिजनच्या आधी ऑफ सोडवायला लागतं. मग हे ऑफ जर का मी सोडवलं तर याची व्हॅल्यू येते 9, 9 त्रिक 27, हे आले 30, 424 मधून 30 गेले, किती आले 396. ठीक आहे, 396 म्हणजे 395च्या जवळ आहे, हे जवळचं ऑप्शन काय हो 395. बरोबर, सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. पुढे काय म्हटलेलं हो, 23 × 15 - 60 + क्वेश्चन मार्क -31 इज इक्वल टू 392. आधी हे करा, 15 त्रिक 45. ठीक आहे, 15 दोन्ही 30, 30 आणि 4 34, 445 वजा 60 अधिक क्वेश्चन मार्क डिवायडेड बाय, म्हणजे x डिवायडेड बाय 31 इज इक्वल टू 292. हे करा. ठीक आहे, हे किती आले हो 45 15 म्हणजे 285 आले. बरोबर, 285 आले. आता हे 285 तिकडे गेल्यानंतर काय होतील हो, निगेटिव्ह होतील. बरोबर, म्हणजे 285 इकडे गेल्यानंतर याच्यातनं काय होतील, x डिवायडेड बाय 31 हे तिकडे गेल्यानंतर काय होतील, निगेटिव्ह होतील. 292 वजा 285 किती आले, x डिवायडेड बाय 31 इज इक्वल टू 92 मधून 85 गेले, 7 उरले, आणि x इज इक्वल टू काय येणार हो 7 × 31. x इज इक्वल टू 7 × 7, 7 त्रिक 21, 217. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके, चला इथं काय म्हटलेलं 151 - 119 डिवायडेड बाय, ठीक आहे, हे 151 - 119 डिवायडेड बाय 17 - x² इज इक्वल टू 81. 80.88 म्हणजे 81. हा, 17 7 119. ठीक आहे, मग 151 मधून किती गेले, 7 गेले. ठीक आहे, आता इथं किती उरले, काय करूया आपण, x² ला त्या बाजूला घेऊन जाऊया, 81 ला या बाजूला घेऊन येऊया. बरोबर, हम्म, मग हे काय होतील हो, 151 मधून 81 गेले, किती उरले, वरचे 50 आणि 30 म्हणजे किती 70 उरले. 70 मधून 7 गेले, 63 उरले. ठीक आहे, 63 बरोबर काय हो x². x चं उत्तर काय येणार हो, x चं उत्तर ऑब्विसली +or- 8, म्हणजे थोडक्यात 8च, कारण 63च्या जवळचा स्क्वेअर कुठला आहे हो 64, 64 आहे, म्हणून आन्सर काय येणार ऑप्शन सी 8. लक्षात ठेवा, जास्त वेळ इथं घालवत बसायचा
नाही. ठीक आहे, इकडचे तिकडं तिकडचे इकडं शक्यतो मनातल्या मनातच करायचे, जेणेकरून आपला वेळ कमीत कमी जाईल. ओके, चला काय हो, क्वेश्चन मार्क डिवायडेड बाय 4 प्लस 4.97 म्हणजे 5 इंटू 9 म्हणजे 45. ओके, एक्स डिवायडेड बाय 4 प्लस हे किती आले 45 इज इक्वल टू 132. ओके, मी जर का याला इकडे घेऊन गेलो, एक्स डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू हे काय होतील 132 मायनस 45. ओके, एक्स 132 मायनस 45 किती आले, हे 87. ओके, मग एक्स डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 87 आले. तर इकडे काय करूया, याला इकडे मल्टिप्लायला घेऊन जाऊया, म्हणजे एक्स व्हॅल्यू काय येईल, ठीक आहे, 87 इंटू 4. 87 इंटू 4 इज इक्वल टू 728. 832 आणि 2 34, 348. 348 ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. ओके, बघा इथं काय म्हटलेलं आहे, स्टडी द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर अकॉर्डिंगली. ठीक आहे, काय टायटल वाचा, द सेल्स ऑफ डिफरंट गेमिंग कॉन्सोल्स ड्युरिंग द इयर 2016-17 अँड 17-18. ठीक आहे, मग मी काय करतो, हे बघा 16-17 आणि 17-18. ठीक आहे, 16-17 आणि 17-18. मग आपण एकतर हे बघा 16-17 असं म्हणूया, किंवा काय करूया 17-18, दोन्हीतला एक कुठला तरी घ्यावाच लागेल. ओके, आणि सगळे सेल्स कशात येतो, 1000 मध्ये आहेत, म्हणजे हे 7.5 दिसतंय, ते काय 7.5,000 मल्टिप्लाय बाय 1000, म्हणजे हे थोडक्यात 7,500 आहेत. 75,000 नाही, 7,500. ओके, अशा पद्धतीनं हा डेटा आहे. पुढं इथं कंपनी दिलेले आहेत, सोनी, मायक्रोसॉफ्ट, ही कुठले, निंटेंडो, मिताशी आणि आरओजी. ब्ल्यू कलर मध्ये 16-17चा डेटा आहे आणि ऑरेंज कलर मध्ये 17-18चा डेटा आहे. बरोबर, पहिला क्वेश्चन काय म्हटलेलं बघा, विच ऑफ द कॉन्सोल शोज हायेस्ट पर्सेंटेज इन्क्रीज इन सेल्स ओव्हर द प्रिव्हियस इयर. ओके, प्रिव्हियस मागच्या वर्षीपेक्षा जास्त पर्सेंटेज म्हणजे इन्क्रीज दाखवलेलं आहे, पर्सेंटेज इन्क्रीज दाखवलेलं आहे. हे बघा, आता सिंपल लॉजिक काय करायचं आहे, इन्क्रीज पाहिजे आपल्याला, लक्षात ठेवा, इन्क्रीज पाहिजे म्हणजे काय हो, बिग मायनस स्मॉल डिवायडेड बाय बिग इंटू 100. बरोबर, म्हणजे थोडक्यात काय, हे बघा इथं वाढ झालेली आहे, इथं वाढ झालेली आहे, इथं वाढ झालेली आहे, इथं वाढ झालेली आहे, इथं पण वाढच झालेली आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवा, याच्यातून हे मायनस करायचे, डिवाइड कशाने करायचे तो आपल्याला, सॉरी, बिग मायनस स्मॉल डिवायडेड बाय स्मॉल इंटू 100, म्हणजे डिवाइड कशाने करायचे तो आधीच्या वर्षाने डिवाइड करायचे. ओके, म्हणजे याचा फरक डिवायडेड बाय हा, 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 याचा फरक डिवायडेड बाय हा. ठीक आहे, आता जस्ट आपण काय करूया, एक अंदाज घेऊया, जास्त फरक कुठे जाणवतोय तुम्हाला. हे बघा, इथं 3चा फरक आहे, इथं कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे, पण डिवाइड कशाने करायचं, 8 ने करायचं आहे. इथं कितीचा फरक आहे, 3चा फरक आहे, डिवाइड 10 ने करायचा आहे, म्हणजे हा स्पर्धेतनं बाहेर गेला. का बरं, कारण आपल्याला हायेस्ट विचारलंय. लक्षात ठेवा, काय विचारलंय, हायेस्ट विचारलंय. येतंय लक्षात. आता जर का याला डिवाइड, बर या दोन्हीत बघा, या दोन्हीत हा 2 आहे, हा 3 आहे, याला 10 ने डिवाइड करायचं आहे, याला पण 10 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे याच्यापेक्षा पण हा काय आला, लहान आला, म्हणजे हा पण स्पर्धेतनं गेला, हा तर आधीच गेला याच्या कम्पेअर. ठीक आहे, याच्या कम्पेअर हा आधीच गेलेला आहे. आता इथं खूपच कमी वाढ आहे, म्हणजे हा तर स्पर्धेतनं गेलाच. आता स्पर्धेत फक्त 2च जण टिकले, कोण हो, एक तर हा, नाही तर हा. आता याच्यामध्ये कोण जास्त,
हे दाखवतोय, अंदाजे तर हा दाखवतोय, तरी पण आपल्याला चेक केलं पाहिजे हा. ओके, कितीचा फरक आहे हो? 5चा फरक आहे, सॉरी 7चा फरक आहे. किती पाठीमाग? 9 पाठीमाग गुणवले. ठीक आहे, 9 की 9, 9 7 63. इथंच थांबवा. इथं फक्त बघा कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. किती पाठीमाग? 8. ठीक आहे, 8 चौक 32, म्हणजे हे 70% च्या आसपास आहे आणि हे 40% च्या आसपास आहे. ऑब्विसली काय आहे, निंटेंडो हा जास्त काय दाखवतोय? पर्सेंटेज इन्क्रीज दाखवतोय. ओके, लक्षात घ्या, सगळे पर्सेंटेज इन्क्रीज काढत बसू नका. सगळे पर्सेंटेज इन्क्रीज जर का तुम्ही काढत बसला तर एक्झामच्या वेळी तुम्ही एका मिनिटाच्या आत म्हणजे अर्ध्या मिनिटात वगैरे हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. तर अशा वेळी काय करायचं की अंदाज घ्यायचा. हो, इथं 3 न डिवाइड आहे, इथं 3 न डिवाइड आहे. बरं, इथं 10 इथं सॉरी इथं 3चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे. मग या दोन्हीत मोठा कोण आहे? तर हा मोठा आहे. मग हा स्पर्धेतनं गेला, कारण आपल्याला मोठा पाहिजे. बर, या दोन्हीत बघा, या दोन्हीत बघा, डिनॉमिनेटरला 10 येणार आहेत. मग इथं 2 आहेत, इथं 3 आहेत. म्हणजे याच्यापेक्षा पण हा लहान आहे, म्हणजे हा पण स्पर्धेतनं उभारला. आणि हा तर आधीचाच गेलाय, कारण आपल्याला हायेस्ट पाहिजे. हा खूपच कमी दिसतोय, म्हणजे स्पर्धेत फक्त 2च टिकले. ठीक आहे, एक हा आणि हा. याच्यामध्ये सरळ सरळ विजेता कोण दिसतोय? हा दिसतोय. त्यामुळे न बघता तुम्ही इथं ऑप्शन सी निंटेंडो केला तरी चालेल. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूया. ओके, बघा, which of the console showed the थर्ड हायेस्ट पर्सेंटेज इन्क्रीज इन द सेल्स ओव्हर प्रिव्हियस इयर. आपण बघितलं आता एवढ्यातच, हा फर्स्ट हायेस्ट होता. स्पर्धा या दोघांच्या मध्ये होती, म्हणजे हा सेकंड हायेस्ट आहे. आता या दोघांच्यात बघा, हा लोएस्ट आहे, म्हणजे हा 5 नंबर आहे, हा सगळ्यात लोएस्ट आहे, याचा विचारच करू नका. या दोन्हीमध्ये आता बघा, या दोन्हीमध्ये हे बघा, या दोन्हीमध्ये मी आता तुम्हाला सांगितलेलं 10 न याला डिवाइड करायचं, 10 न याला डिवाइड करायचं, याला 2 न डिवाइड करायचं, याला 3 न डिवाइड करायचं, याला याला या 10 न या 2 ला डिवाइड करायचंय आणि एकदा 3 ला डिवाइड करायचंय. मोठा आन्सर कोणाला येणार हो? याने येणार मोठा आन्सर, म्हणजे थर्ड हायेस्ट कोण येणार हो? हा येणार. आणि फोर्थ कोण येणार? हा येणार. म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड, थर्ड हाय फर्स्ट सेकंड थर्ड, म्हणजे थर्ड हायेस्ट कोण येणार हो? ऑब्विसली मिताशी. मिताशी, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ओके, काय विचारले ते बघा, व्हॉट इज द ऍब्सोल्यूट चेंज इन ओव्हरऑल सेल्स ऑफ 5 कंपनीज टुगेदर बिटवीन इयर 16-17 अँड 17-18. ओके, इथं चेंज कितीचा झालेला आहे हो? 1,500चा चेंज आहे. इथं कितीचा हो? 2,000चा चेंज आहे. इथं कितीचा चेंज आहे हो? 7,000चा चेंज आहे. ओके, इथं कितीचा चेंज आहे? 3,000चा चेंज आहे. आणि इथं किती? 3,000चा चेंज आहे. टोटल चेंज बघा, 3 आणि 3 6, 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16, 16,500. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. 16,000, एक मिनिट, 3 आणि 3 6, 6 आणि 7 13, 13 आणि 2 15, 15 आणि 1 16. ओके, इथं इथं सॉरी, इथं कितीचा फरक आहे हो? इथं 500चा फरक आहे, 1,500चा नाही. इथं कितीचा फरक आहे? 500चा फरक आहे. त्यामुळे इथं किती येणार हो? हा 15, 15 आणि 500 किती? 15 आणि 500 15,500. ऑप्शन सी 15,500. ओके, 15,500 टोटल सेल किती आला? तर 15,500 आला. ओके, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ओके, पुढे काय आहे? व्हॉट इज द combined percentage increase in the sale of Sony and Nintendo from 16-17 to 17-18. ओके, बघा इथं सोनीचा 16-17चा सेल किती हो? 7,500. आणि निंटेंडोचा 16-17चा सेल किती आहे हो? 9. म्हणजे इथं किती आले? हा टोटल सेल आला
16.5 कधीचा 16-17चा. ठीक आहे. आणि इथला हा सेल किती आला 8 आणि हा 16 किती आला 24 आला. ठीक आहे. 24 सेल आला कधीचा 17-18चा. ठीक आहे. मग काय विचारलंय तुम्हाला पर्सेंटेज इन्क्रीज. ठीक आहे. म्हणजे पर्सेंटेज इन्क्रीज इज इक्वल टू काय हो 24 वजा 16.5 डिवायडेड बाय 16.5 गुणिले 100. बरोबर. म्हणजे हे किती आलं 7.5 डिवायडेड बाय 16.5 गुणिले 100. हे आले 75 डिवायडेड बाय 165 गुणिले 100. हे आले 15. हे आले 33. म्हणजे किती आले 1500 डिवायडेड बाय 33. 1500 डिवायडेड बाय 33 एकदा करूया. 33 हे बघा 33 म्हटल्यानंतर 5 तर पट होणार नाही, शक्य नाही. कारण 33 ची किती 4 पट शक्य आहे. 4 पट म्हटलं तर 4 न सुरुवात होणार एकच ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे आणि तो किती आहे 45.45. तिथलंच बघून लिहा 45.45. ऑप्शन काय आला डी. ऑप्शन डी 45.45. ओके. पुढचा क्वेश्चन काय म्हटलेलं बघा इथं. What is the difference between total sales from 16-18 for Microsoft and ROG? काय हो? What is the difference between the total sale of 16 to 18 of for Microsoft and ROG? ठीक आहे. टोटल सेल मायक्रोसॉफ्टचा बघा किती आहे 22,000 आणि आरओजीचा टोटल सेल किती आहे हो 19,000. ठीक आहे. 19,000 आणि 22,000 यांच्यातला फरक किती आहे ऑब्विसली 3,000. ऑप्शन सी. ठीक आहे. खूप किरकोळ क्वेश्चन आहे पण हा क्वेश्चन सुद्धा एक्झामला वाचायच्या वेळी गडबड होते आपली आणि आपण चुकून जातो. ठीक आहे. तर वाचताना व्यवस्थित शांतपणे वाचा. जेवढं तुम्ही शांतपणे वाचाल तेवढं शांतपणे आन्सर देऊ शकाल. ठीक आहे. चला बघा हा डी आहे तर इथं झालेला आहे. पुढचा डी आहे बघा. बघा काय म्हटलेलं इथं रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली टू गिव्ह आन्सर ऑफ फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके. इथं काय म्हटलेलं नंबर ऑफ स्टुडंट्स अपियर्ड ए and qualified Q in the examination from various institute over the year. इथे इन्स्टिट्यूट दिलेले आहेत बघा. इन्स्टिट्यूट कुठले आहेत बी सी डी ई आणि एफ अशी 5 इन्स्टिट्यूट आहेत आणि वर्ष कुठले कुठले 13, 14, 15, 16 आणि 17 अशी 5 वर्ष आहेत. इथं अपियर क्वालिफाईडचा हा अशा पद्धतीचा डेटा तुम्हाला दिलेला आहे. पहिला क्वेश्चन बघूया. पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट qualified over appeared from Institute D is the lowest during which of the following year? काय म्हटलेले percentage of a candidate qualified over the appeared from Institute D lowest. कळला क्वेश्चन. तुम्हाला काय शोधायचं डी या इन्स्टिट्यूट मध्ये क्वालिफाईड टू अपियरचा जो रेशो आहे किंवा रेशो म्हणजे रेशोला जर का 100 ने मल्टिप्लाय केलं तर त्याला पर्सेंटेज म्हटलं जातं. तो जो पर्सेंटेज आहे तो सगळ्यात लोएस्ट कोणत्या वर्षी आहे. ठीक आहे. कोणत्या वर्षी सगळ्यात लोएस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथला डिफरन्स काढणं गरजेचं आहे. बघा इथं 1765 अपियर झाले आणि 1567 काय झाले क्वालिफाय झाले. ओके. आता लोएस्ट काढायचं आपल्याला. बरोबर. लोएस्ट काढायचं आहे म्हणजे आपल्याला कमीत कमी लोक पास झालेली पाहिजेत. बरोबर. सॉरी काय म्हणतो आपण क्वालिफाईड टू द अपियर. ठीक आहे. जेवढी कमी लोक पास होतील तेवढा तुमचा लोएस्ट येण्याचा चान्स जास्त आहे. जेवढी लोक कमी क्वालिफाय होतील तेवढे. ठीक आहे. मग याच्यामध्ये क्वालिफाईड सगळ्यात कमी कुठं आहेत बघा बरं जरा. ठीक आहे. इथे एक क्वालिफाईड कमी आहे. इथं हे 1 नंबर 2 नंबर इथं हा
हा 3 नंबर आणि हा 4 नंबर. ठीक आहे, इकडे बघायलाच नको. ओके, चला, जेवढे कमी आहेत आणि त्या कमीला जेवढ्या जास्त न डिवाइड कराल, इथं कमी आणि इथं किती हो, जास्त. आजच्या केसमध्ये लोएस्ट येण्याचा चान्स जास्त आहे. बरं, त्यात पण जरा बघा, इथं इथं जरा डिफरन्स खूपच कमी आहे, त्यामुळं हेच काढूनच टाका. हा, इथं आणि इथं, इथं पण काय हो, डिफरन्स बऱ्यापैकी कमी आहे. या दोन्हीमध्ये फक्त बघा. ठीक आहे, या दोन्हीमध्ये फक्त बघा, 14 आणि 15 मध्ये बघा. बाकी इकडे जास्त येण्याची गरज नाही. का बरं? हे बघा, इथं 300चा फरक आहे, इथं जवळजवळ 500चा फरक आहे. ऑब्वियस म्हणजे इथं ऑब्विसली इथं क्वालिफाईड काय आहे, तो कमी आहेत आणि यानं डिवाइड तेवढ्यालाच करायचं आहे. म्हणजे हे जास्त येतील, त्यामुळे याचा पण विषय द्या सोडून. आता फक्त इथं डिफरन्स नव्हता ऍक्च्युली काढायचा. काय, क्वालिफाईड टू द अपियर, डिक्रीज किंवा इन्क्रीज नाही ना विचारलं, फक्त काय विचारलंय, क्वालिफाईड टू द अपियरचा पर्सेंटेज सगळ्यात कमी कुठं आहे. मग मी काय करतो, पहिल्यांदा हे करून बघतो. ठीक आहे, नंतर हे करून बघतो. आता इथं बघा, 1024 ला कितीने डिवाइड केलं, 1574 ने डिवाइड केलं पर्सेंटेज, आणि 1210 ला 1754 डिवाइड केलं. ठीक आहे, आणि पर्सेंटेज. ओके, मग आता याच्यामध्ये आन्सर कोणतं हे कमी दिलं जाईल ते बघूया. एक अंदाजे जाऊया आपण. ठीक आहे, 15चा पाडा म्हणूया किंवा 16चा पाडा म्हणूया. ठीक आहे, 1696 आणि इथं किती, 17चा पाडा म्हणूया किंवा 18चा पाडा म्हणूया. ठीक आहे, 18 7 26 126, 18 7 126 म्हणजे 6 जरी म्हटलं, दोन्हीनं पण काय होतं, 6 न सुरुवात होते. तर इथं 17.5 आहे, बरोबर. मग मी काय करतो, 17 पण एकदा डिवाइड करतो आणि 18 एकदा डिवाइड करतो. 17 7 119. ठीक आहे, 17 7 119 आणि 18 म्हणजे 6 ते 7. आणि इथं काय करतो, 15 ने एकदा डिवाइड करतो आणि 16 ने एकदा डिवाइड करतो. हा, 15 न. ठीक आहे, 15 7 105, नाही, 15 सांग, आणि इथं किती हो, 1696. ठीक आहे, दोन्ही पण खूप क्लोज रायवल आहेत. आपण काय करूया, एक्झॅक्ट आन्सर काढूया. इलाज नाही आता, एक्झॅक्ट आन्सर काढण्याशिवाय. क्लोज रायवल आहेत या दोन्हीमध्ये, फक्त हे डिव्हिजन फक्त करा, तुमचा आन्सर. इथं मगाशीच आपण ऑब्झर्व केलेलं. ठीक आहे, याला 15 ने डिवाइड केलं तरी पण 6च आन्सर येते, आणि 16 ने डिवाइड केलं तरी पण 6च आन्सर येते, म्हणजे 6 पॉईंट समथिंग, 6 पॉईंट समथिंग. इथं 15 ने डिवाइड केलं तर 6 आन्सर येते, पण सॉरी 17 ने डिवाइड केलं तर 7 आन्सर येते, पण म्हणजे 18 ने डिवाइड केलं तर 6 आन्सर येते, आणि 17 ने डिवाइड केलं तर 7 आन्सर येते. म्हणजे हे काय हो, क्लोज टू 7 आहे, क्लोज टू 7 आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात हे 70% आसपास जाईल आन्सर, आणि हे काहीही केलं तरी 70% आसपास जाऊ शकत नाही. याचा अर्थ हे लोएस्ट आहे. याचा अर्थ ऑप्शन बी 2014 लोएस्ट आहे. एक्झॅक्टली कॅल्क्युलेशन करण्याची पण तशी गरज नाही, तुम्ही करून बघू शकता. आन्सर हे काय येणार हो, 60च्याच रेंजमध्ये येणार. म्हणजे काय येणार हो, याला 15 ने डिवाइड केलं तरी पण 6 आन्सर देते, 16 ने डिवाइड केलं तरी पण 6 आन्सर देते, पण याला 15 ने 16 17 ने एकदा डिवाइड केलं तर 6 येते, आणि सॉरी 17 ने डिवाइड केलं तर, आणि 18 ने डिवाइड केलं तर 6 येते, आणि 17 ने डिवाइड केलं तर 7 येते. याचा अर्थ 70च्या आसपास आन्सर आहे, आणि हे 60च्या आत म्हणजे 70च्या आसपास जाऊ शकत नाही. हे काहीही केलं तरी हे आन्सर 70च्या आसपास जाऊ शकत नाही. त्यामुळे आपलं फिक्स आन्सर म्हटलं तर काय हो, 2014 इज अवर फिक्स आन्सर. ठीक आहे, ओके. काय म्हटलेलं बघा इथं,
approximately what percentage of candidates qualified over appeared from all the institute together in 2017. म्हणजे तुम्हाला काय विचारले हो, क्वालिफाईड ओव्हर द appeared, आणि हे 2017च्या पूर्ण डेटाच्या बाबतीत विचारलेलं आहे. म्हणजे सगळे क्वालिफाईड एकत्र करा, ठीक आहे, आणि सगळे appeared एकत्र करा. चला मी काय करतो, सगळे क्वालिफाईड एकत्र करतो. ठीक आहे, ओके. 6840 हे आले. अपियर किती आले बघा, 6840 डिवायडेड बाय, इथे अपियर येतील 7914. ओके, 84 की 14, ओके 84 होतं, ठीक आहे 84 होतं. इथं 84 होत आहे. बघा काय झालं हे, आता याला 7984 न डायरेक्ट भाग लावा, डायरेक्ट भाग लावा, काय बिघडत नाही. का सांगतो तुम्हाला भाग लावा, इथं सुरुवातीचे अंक बघा सगळे जवळजवळ वेगळे, 64 आणि 69 सोडला ना तर सगळे काय आहे, तो 64 आणि 69 जर का सोडला तर सगळ्यांचे युनिट डिजिट सॉरी फर्स्ट डिजिट काय आहे, तो वेगवेगळे आहेत. जर का 64 आणि 69 पैकी कुठलं तरी हे आलं तर मात्र विचार करावा लागेल. पण सध्या 1984 ला काय करा, डायरेक्ट भाग लावा. आता इथं हे येतील, ठीक आहे. आता याला 8 जर का म्हटलं तर 8 64, 72 तर होऊ शकत नाही, बरोबर आहे. 7 9 63 27 70, 7 म्हटलं तर 7 9 63, बर म्हणजे 8 नच भाग लागणार याला. कितीने भाग लागणार, 8 नच भाग लागणार, काही जरी झालं तरी. 8 न सुरुवात होणारा एकच ऑप्शन आहे इथं, ऑप्शन डी. 86% आपला विषय संपला. हे उत्तर आलं. लक्षात आलं का तुम्हाला, मी काय केलं, याला 8 समजलो, 8 8 64, उरेल काय, किती उरेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त सुरुवात 8 न झाली, संपलं. 8 न होणार सुरुवात याची, ठीक आहे. इथं सुरुवात 8 न होणार म्हटलं तर ऑप्शन डी असा एकमेव ऑप्शन आहे की ज्याची सुरुवात 8 न झालेली आहे. बघा काय म्हटलेले, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन number of students appeared but not qualified in the examination from Institute B in a year 2014. B in a 14. Okay. And number of students appeared but not qualified in the exam from the same institute in 2016. त्याच इन्स्टिट्यूट मधून 2016 साली, ठीक आहे. अपियर झालेत पण क्वालिफाईड नाही झालेत, ठीक आहे. अपियर झालेत पण क्वालिफाईड नाही झालेत म्हणजे जे नॉट क्वालिफाईड आहेत, म्हणजे या दोघांमधलं काय हो डिफरन्स.
या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे ते बघा, आणि या दोघांच्या मधला डिफरन्स किती आहे ते बघा, आणि त्याचा पुन्हा डिफरन्स घ्या. म्हणजे या दोघांचा डिफरन्स, या दोघांचा डिफरन्स आणि आलेल्या डिफरन्सचा पुन्हा एकदा डिफरन्स घ्या, तुम्हाला आन्सर मिळून जाईल. कळतंय का की हे अपियर आहेत, हे क्वालिफाईड आहेत, आणि अपियर मायनस क्वालिफाईड इज इक्वल टू नॉट क्वालिफाईड. लक्षात ठेवा, अपियर मायनस क्वालिफाईड इज इक्वल टू नॉट क्वालिफाईड. सो इथं किती हो, 1566 आणि 1654. ठीक आहे, हे 1654 आणि हे किती 1566, आणि इथं किती हो 1440 मायनस 1165. ओके, यांच्यातला फरक बघा, 14तून 6 गेले 8. ठीक आहे, 15तून 7 गेले 8, किती उरले 88. आणि इथं 5, 14तून 7 गेले 7, आणि इथं 2, 275. 275 आणि 88 यांच्यातला फरक. ठीक आहे, 15तून 8 गेले 7 उरले. ठीक आहे, 7, आता शेवटी 7 असलेलं एक तरी ऑप्शन दिसते का हो इथं? नाही. याचा आन्सर काय हो, नन ऑफ दीज. ठीक आहे, आन्सर काय आहे, नन ऑफ दीज. त्याच्याशी पुढे काय येतं आन्सर, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जर का आपली इथली वजाबाकी चुकलेली नसेल तर ही वजाबाकी 7 न शेवट करते, आणि 7 न शेवट होणारा एकही ऑप्शन इथं दिसत नाही. याचा अर्थ आन्सर बिंदास्तपणे लिहा, नन ऑफ दीज. सो आन्सर काय असणार आहे, ऑप्शन ई, नन ऑफ दीज. ठीक आहे, पण याचा आन्सर किती येते, याचा आन्सर येते 187. पण तरी पण 187 इथं दिसते का कुठं बघा, नाही दिसत. त्यामुळे आन्सर ऑब्विसली नन ऑफ दीज आहे. ओके, चल. ओके, काय म्हटलेलं आहे पुढं, what is the approximate average number of candidates appeared for the exam from institute E over the years. ठीक आहे, appeared, या सगळ्यांची काय करायचे, ऍडिशन करायचे. चला ऍडिशन करा. 6 आणि 6 12 आणि 8 20 आणि 5 25. ठीक आहे, 6 आणि 7 13. ठीक आहे, चला करा, 1 मिनिट. त्याला आन्सर सांगा. त्र्याऐंशी 45. व्हेरी गुड. याची बेरीज किती आली, ही 83 45 डिवायडेड बाय 5 आहे, डिवायडेड बाय 5 आहे. ओके, 5 एके 5, 5 एके 5 उरले 3, 5 एके 30 उरले 3, 5 एके 30, 6 1 6 6 असणारा एकच ऑप्शन आहे, ऑप्शन सी. ठीक आहे, पुढे जाऊ नका. जेवढे जास्त लवकरात लवकर तुम्हाला कळेल, ठीक आहे, ऑप्शनवर लक्ष ठेवून चालायचं नेहमी. कधीही कॅल्क्युलेशन असं ब्लाइंडली करायचं नाही. ठीक आहे, ऑप्शन कडे बघतच राहायचं. तुमचे तेवढेच 2-3 सेकंद प्रत्येक इक्वेशनचे याचे वाचत गेले तर आपल्याकडे जवळजवळ म्हणजे 20 क्वेश्चन सोडवले तुम्ही, आणि प्रत्येक याच्यातून तुम्ही 3 सेकंद वाचवत गेला तर तुमचे 20-60 सेकंद वाचतील. 60 सेकंद म्हणजे जवळजवळ 2 क्वेश्चनचं तुम्ही काय काढू शकता, 20 क्वेश्चन पाठीमागे 2 क्वेश्चनचा टाइम तुम्ही वाचवू शकता. 3 सेकंद जरी मी वाचवले प्रत्येक क्वेश्चनला ऑप्शन कडे बघून, तरी 2 क्वेश्चनचा वेळ मला पुढं वाढवता येईल. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघा. चला, काय म्हटलेलं इथं बघा, what is the percentage of qualified candidates over the number of candidates appeared for the exam in 15 from all the institute together. okay, म्हणजे क्वालिफाईड टू द अपियर चे पर्सेंटेज तुम्हाला विचारलेले 2015 चे पूर्ण इन्स्टिट्यूटचे. ओके,
म्हणजे मला काय केलं पाहिजे हो? या सगळ्यांची ऍडिशन केली पाहिजे. या सगळ्यांची ऍडिशन बघा किती येते. ओके, हे किती आले? 70 72 डिवायडेड बाय ही ऍडिशन. ओके, आणि ही ऍडिशन इंटू 100. ओके, अप्रॉक्सिमेट नाही घ्यायचं. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट घ्यायचं नाही. त्यामुळे आपल्याला काय करायला गेलो, डायरेक्ट इथं काय करूया आपण, डायरेक्ट 84 नी डिवाइड करूया. ठीक आहे, हे बघा तुम्हाला माहितीये 8 9 72 88 64 म्हणजे 8च येणार. हे सुरुवातीला काय येणार हो, 8च येणार. ठीक आहे, मग याची 84 60 ची म्हणजे 846 ची 8 पट किती येते ते बघा. ठीक आहे, 6 8 48 8 चौक 32 आणि 4 36 8 8 64 आणि 3 69. ठीक आहे, म्हणजे 70 72 70 72 मधून 69 68 वजा केले मी तर किती उरतात? हे 4, हे 0, हे किती 1 104 उरतात फक्त. 104 आणि याच्यावर एक हे लावलं मी, समजा भाग दिला इथं, तर इथं पुन्हा शून्याचा भाग लागेल कारण 1040 ला तर डिवाइड करू शकत नाही. त्यामुळे शून्याचा भाग म्हणजे 10,000 म्हणजे पुन्हा एक म्हणजे 80.1 आन्सर असणार आहे. 80.1. ओके, 80 बघा इथं 69 68 नाही तर 67 68 यायला पाहिजे. म्हणजे इथं किती यायला पाहिजे हो? हे यायला पाहिजे 3. ओके, आणि 8 चौक 32 किंवा 8 त्रिक 24 8 त्रिक 24 म्हणजे 83 पॉईंट समथिंगच्या आसपास आन्सर आहे इथं. ठीक आहे, हे चुकीचं होतं. हे 67 68 आहे म्हणजे 83 पॉईंट समथिंगच्या आसपास. म्हणजे 83 पॉईंट समथिंग म्हणजे ऑप्शन ए 83 पॉईंट समथिंग. एक लक्षात ठेवा, जर का असे मोठे मोठे नंबर असतील ना तर डायरेक्ट भाग लावायला शिका. इथं तोडत मोडत जर का भाग लावत बसला तर वेळ तर जाणारच, प्लस आन्सर लवकर येणार नाही. जर का एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला आणायचं असेल तर पूर्ण संख्येनं भाग लावणं खूप गरजेचं आहे. इथं किती होता? 70 72 डिवायडेड बाय खाली किती होता? खाली खाली नंबर किती होता हो? 84 किती? खाली बेरीज किती लिहिली आपली? 84 68 होती का? ओके, 84 60. ओके, इंटू 100. याला जर का मी भाग लावला इथं, इथं 8चा भाग लागतोय. ठीक आहे, इथं 0.8चा भाग लागतोय, समजा 8चा भाग लागतोय असं म्हणूया आपण. आणि पुढं पॉइंट घेतला इथं किती 304 उरलेत. 8 त्रिक 24 8 त्रिक 24 बरोबर ना. हे 240 म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे काय आहे थोडक्यात 240 नसणार आहे हे. पण झालं ना, 3चा भाग लागला तर पुढं असं कुठलाच ऑप्शन नाही ना. आणि नन ऑफ दीज 83 पॉईंट समथिंग आल्यानंतर पुन्हा नन ऑफ दीज कडे जाऊ नका, तिकडे बघूच नका. कारण का एवढं एवढं शेवटच्या 2 डिजिट मध्ये फरक करतील असा कधीही प्रश्नच येणार नाही. शेवटचे पहिले 2 ऑप्शन हे आलेत ना, नंबर आलेत ना, संपला विषय. 83 तुमचा आन्सर कन्फर्म झालं, 83 पॉईंट समथिंग. ओके, काय म्हटलेलं इथं?
द ॲव्हरेज वेट ऑफ 17 स्टुडंट इज 90 kg. If weight of a teacher is also included, then average weight increased by 200 grams. Find the weight of a teacher. एक लक्षात घ्या तुम्ही, मी तुम्हाला सांगितलंय की हे बघा 17 लोक विद्यार्थी आहेत, त्यांचं हे वेट किती आहे हो? 90 kg, बरोबर. आता ज्यावेळी टीचरचं वेट इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये, त्यावेळी 200 ग्रॅमनी वेट काय झालं? इन्क्रीज झालं. म्हणजे थोडक्यात काय हो, या शिक्षकानं स्वतःला त्या मुलांच्या एवढं ठेवलं, बरोबर. म्हणजे थोडक्यात किती ठेवलं? 90 kg एवढे ठेवलं. आणि स्वतः सहित सगळ्यांना किती दिले हो? 200 ग्रॅम दिले. म्हणजे थोडक्यात 18 जणांना किती दिले हो? 200 ग्रॅम. 18 दोन्ही 36, म्हणजे किती हो? 3600. म्हणजे 3.6 kg सगळ्यांना दिले. ठीक आहे, 3.6 kg काय केले? सगळ्यांना दिले, बरोबर. म्हणजे इथं टीचरचं वेट काय असणार हो? 3.6 kg या सगळ्यांपेक्षा काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे किती हो? 93.6 kg असणार आहे. बघा, लक्षात येतंय का? इथं ऑप्शन एकही तसं दिसत नाही, पण इथं 90 kg दिलंय ना. आणि ऑप्शन बघा ना, ऑब्विसली टीचरचं वेट 90 पेक्षा जास्त आहे, बरोबर. 90 पेक्षा काय आहे? जास्त आहे. काय इथं आता बघा, त्याला जर का ओल्ड वेट ठेवलं, इथं ओल्ड वेट ठेवलं, तर 18 जणांना तो 200 ग्रॅम देणार. म्हणजे 18 दोन्ही 36, हे किती? 3.6, म्हणजे 93.600 kg त्याचं वेट होणार, टीचरचं वेट. आणि जर का 90.200 म्हणजे न्यू वेट त्यानं जर का स्वतःजवळ ठेवलं, तर तो 17 जणांना 200 ग्रॅम देणार. याचा 17 दोन्ही 34, म्हणजे इथं सुद्धा वेट किती येतं हो? 93.600 kg. म्हणजे ऑप्शन ई इज द राईट आन्सर, 93.600 kg. कदाचित ऑप्शन इथं चुकले असतील देताना, पण ठीक आहे, क्वेश्चन बरोबर आहे आणि हे आन्सर पण बरोबर आहे. ऑप्शन इकडे तिकडे झाले असतील, असू द्या, नन ऑफ दिस आहे इथं, टेन्शन घेऊ नका त्याचं. चला पुढचा क्वेश्चन बघूया. काय म्हटलेलं आहे बघा, अ मॅन कॅन रो 8 किलोमीटर पर आवर इन अ स्टील वॉटर if the velocity of current is 2 kilometer per hour and it takes 2 hours to go row to row to a place and back come back, how far the distance. समजा ते डिस्टन्स x किलोमीटर एवढा आहे. ते डिस्टन्स काय आहे? x किलोमीटर आहे. म्हणजे x किलोमीटर जातोय आणि x किलोमीटर येतोय. त्याला वेळ किती लागतोय? 2 तास लागतोय. म्हणजे t1 प्लस t2 किती वेळ लागतात आहे? 2 तास. टाइम इज इक्वल टू काय हो? डिस्टन्स अपॉन स्पीड. बरं, डिस्टन्स किती आहे? x. स्पीड किती आहे? बरं, जाताना जर का अपस्ट्रीम म्हटलं तर येताना डाऊनस्ट्रीम येणार. जाताना डाऊनस्ट्रीम म्हटलं तर येताना अपस्ट्रीम असणार आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी घडणारच आहे. इथं स्पीड ऑफ अ बोट किती दिलेलं आहे? 8 दिलेलं आहे. आणि स्पीड ऑफ अ करंट किती दिलेलं आहे? 2 दिलेलं आहे. म्हणजे जर का डीएस मी डाऊनस्ट्रीम स्पीड विचारात घेतलं तर ते 10 असणार आहे. आणि युएस म्हणजे अपस्ट्रीम स्पीड मी विचारात घेतलं तर ते किती असणार आहे? 6 असणार आहे. म्हणजे जाताना जर का तो डाऊनस्ट्रीमने गेला तर 10च्या स्पीडनं जाईल, येताना तो अपस्ट्रीमने आला तर 6च्या स्पीडने येईल. किंवा जाताना 6, येताना काहीही करा, अल्टिमेटली काय हो? इथं 2च तास लागणार आहेत. मग हे इक्वेशन सोडवा आणि एक्स आन्सर काढा, संपलं. डिस्टन्सच विचारलंय ना, हाऊ फार द प्लेस. एक्स हे डिस्टन्स तुम्हाला काढायचं आहे. ओके, मग काय करा, याचा एलसीएम किती हो? 30 आहे एलसीएम. मग याला 3 न मल्टिप्लाय, याला 3 न मल्टिप्लाय, याला 5 न मल्टिप्लाय, याला 5 न मल्टिप्लाय. ओके, मग हे किती आले? 8x. हे किती आले? 5x आणि 3x किती? 8x. 8x बरोबर किती हो? 3 दोन्ही 6, 60. एक्स बरोबर किती आले हो? 60 डिवायडेड बाय 8. हा, 8 7 56. 7 न सुरू होणारा एकच ऑप्शन आहे आणि ऑब्विसली 7.5 आन्सर आहे हो. ऑब्विसली 7.5 आन्सर आहे, 7.5. कारण 60 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर किती राहतं?
ऑब्विसली 7.5 आन्सर राहणार आहे. ठीक आहे. 60 डिवायडेड बाय 8 म्हणजेच किती हो, म्हणजेच इथं 15 डिवायडेड बाय 2 आणि 15 डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती हो, 7.5. आन्सर किती आहे हो, ऑप्शन ए 7.5. बघा काय म्हटलेलं आहे, अ सम इन्व्हेस्टेड ऍट अ 10% सिंपल इंटरेस्ट पर ॲनम ग्रोज टू याचा अर्थ काय हो, तुम्ही 100 रुपये गुंतवले आणि त्याचे झाले 500 रुपये, याचा अर्थ 100 ग्रोज टू 500. याचा अर्थ ही जी आहे ती अमाऊंट आहे, नॉट अ सिंपल इंटरेस्ट. लक्षात घ्या. किती वर्षात, 5 वर्षात. ओके. द सेम सम ऍट अ 15% पर ॲनम इंटरेस्ट पर ॲनम इन 2.5 year विल ग्रो टू. ओके. मला एक सांगा, 10% 5 वर्षात 50% इंटरेस्ट आणि 100% सम, याचा अर्थ 150% अमाऊंट होणार की नाही, 150% अमाऊंट होणार. 150% ची व्हॅल्यू किती आहे हो, 900 रुपये. थोडक्यात 150% ची व्हॅल्यू किती आहे, 900 रुपये आहे. आता तीच सम म्हणजे 100%, तीच सम जर का 15%, 2.5 वर्षासाठी गुंतवले तर इंटरेस्ट किती भेटतील हो, 15 दुनी 30, किती, 2 वर्षाचे 30 आणि अर्ध्या वर्षाचे 7.5 म्हणजे 7.5. म्हणजे ही इथे किती बनतील हो, 37.5 बनतील. म्हणजे थोडक्यात काय हो, 137.5 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. ठीक आहे, 137.5 ची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. काय हरकत आहे हो. ठीक आहे. मग 900 एक स्टेप मध्ये, एक स्टेप म्हणजे ही एक स्टेप, 900 ची व्हॅल्यू किती आहे हो, 150%. मग तुम्हाला व्हॅल्यू कशाची विचारले, 137.5% ची व्हॅल्यू विचारली. ठीक आहे, 137.5 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. इथं तुम्ही जर का इथं विचार केला 12.5च्या ह्याच्यामध्ये आहे ते. ठीक आहे. इथं 12.5 इथं किती हो, हे 13 आणि ओके, हा हे 13 आणि हे किती येतो, 12.5चे हे 14 आहेत. बरोबर. मग ओके, हा 13 नाही ऍक्च्युली, इथं बघा 13 नाही, पूर्ण 8 असतात ना, म्हणजे 100 पर्यंत 8 आले आणि वरचे 3, 8 आणि 3 11 आणि खाली किती असणार हो, खाली 12 असणार, खाली 12 असणार. मग 12 ने इकडे डिवाइड करा, 12 की 12. ठीक आहे, 12 येतं 84, उरले 6, 12 पंचे 60, 11 पंचे 55, 11 सत्ता 77, 77 आणि 5 82, 825. ऑप्शन सी 825 इज द राईट आन्सर. एक स्टेप, फक्त एक स्टेप, एका स्टेप मध्ये आन्सर आहे 825. लक्षात आलंय का बघा. बघा काय म्हटलेलं इथं, ए एंड बी स्टार्टेड अ बिझनेस इन अ पार्टनरशिप investing rupees 10,000 and 7,500 respectively. After 3 months, C joined them with a rupees 10,000. What will be the B share in the total profit of rupees 12,000 earned at the end of 1 year from the starting of the business? Okay. बघा इथं A is to B is to C हा काय हो, प्रॉफिटचा रेशो आहे. ठीक आहे, 10,000 लावलेत कुणी ए न, किती, एक 12 महिन्यांसाठी. त्याच्यानंतर कुणी विड्रॉ केलेले नाहीत. 7,500 बी न लावलेले, ते पण 12 महिन्यांसाठी. 3 महिने लेट आला तो, म्हणजे 9 महिने असणार आहे तो. ठीक आहे, 10,000 त्यानं किती महिने लावले, 9 महिने लावले. ठीक आहे, 2 0 2 0 2 0. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 चौक 12. ठीक आहे, या 4ला हे 4 जातील इथं 25. ओके,
त्याच्यानंतर इथं हा ओके 25 एके 25 25 त्रिक 75 25 चोक 100 म्हणजे रेशो काय आला अल्टिमेटली 4:3:1 आला 4:3:1 आला. मग 12,000 म्हणजे किती हो 8 आहेत. टोटल रेशो किती आले 8 आहेत आणि त्यातला बी चा रेशो म्हणजे 3 बरोबर ना. बी चा रेशो म्हणजे 4:3 इथला 3 राहिला की घ्यायचा. हा इथला 3 राहिला घ्यायचा. बर 6 आणि 4 10 ठीक आहे. 10 10 म्हणजे 1200 12,000 10 विचारलंय कोणाचं व्हॉट इज द बीज प्रॉफिट बीच प्रॉफिट बी म्हणजे 3 3 म्हणजे किती 12 त्रिक 36 किती प्रॉफिट असणार आहे 3600 ठीक आहे. प्रॉफिट असणार आहे 3600 ऑप्शन ई ठीक आहे. 12 त्रिक 3600 ऑप्शन ई ठीक आहे. चला बघा समजलंय का काय म्हटलेलं आहे क्वेश्चन इथं रुबीना डिसाइडेड टू donate 16% of her monthly salary to an NGO. On the day of donation, she changed her mind and donated 6567, which was 75% what she decided earlier. How much is Rubina's monthly salary? Okay, रुबिनाची सॅलरी 100% आहे. ओके तिनं त्यापैकी 16% डोनेट करायचे ठरवले पण ऐनवेळी तिनं त्यातले 3/4 डोनेट केले बरोबर ना. म्हणजे किती डोनेट केले 12% डोनेट केले आणि 12% ची व्हॅल्यू एवढी आहे तर 100% ची व्हॅल्यू किती ऑब्विसली तिने 12% डोनेट केले असणार ना. मग 12% ची व्हॅल्यू किती एवढी आहे म्हणजे 6,567 ही व्हॅल्यू कशाची हो 12% आहे. मग 100%ची व्हॅल्यू किती ठीक आहे. डायरेक्ट 12 इकडे डिवाइड करा 12 एके 12 12 पंचे 60 उरले 5 12 त्रिक 12 चोक 48 उरले 8 12 सत्ते 84 ठीक आहे. पुढे जर का गेलो तर आन्सर निघून जाईल पण 54 आणि हे बघा इथं 548 आहे इथं 547 आहे. ऑब्विसली 547 म्हणजे ऑप्शन बी पुढे जाण्याची गरज नाही. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. क्लियर आहे. पाइप्स ए ओके बघा पाइप्स ए and B can fill a tank in 12 hours and 15 hours respectively. Pipe C can empty it in 6 hours. A and B are kept open for 5 hours in the beginning and then C also opened. Now in how many hours tank will be empty? Okay. किती तासात टँक एम्प्टी होईल असं विचारलेलं आहे. बघा इथं ए किती तासात भरतो 12 तासात बी 15 तासात भरतो आणि सी 6 तासात त्याला रिकाम करून टाकतो. यांचा एलसीएम किती हो 60 असा एलसीएम हे 10 15 चोक 60 12 पंचे 60 ठीक आहे. आता बघा सुरुवातीचे ए आणि बी सुरुवातीचे 5 तास ओपन ठेवले म्हणजे 5 तास कोण ओपन ठेवले ए आणि बी आणि नंतरचा वेळ कोण ओपन ठेवले हो ए बी सी तिन्ही ए बी सी तिन्ही आणि आपलं टार्गेट काय हो 60 एमटी करायचं. आता एमटी ऑब्विसली एमटी कारण इफिशियन्सी याची जास्त आहे हो ठीक आहे. मग मला एक सांगा 5 तासात किती भरणार तो 9 एवढे एफिशियन्सीनं 45 एवढे युनिट भरणार बरोबर ना 45 एवढे युनिट भरणार म्हणजे आता टँक भरून किती झालेले आहे 45 युनिट भरून झालेले आहेत. आता ए प्लस बी मायनस सी या तिन्ही जर का मी ऑन ठेवल्या या तिन्ही इनलेट आउटलेट सगळे मिळून ऑन ठेवले
तर लक्षात ठेवा एका तासाला 1 युनिट पाणी बाहेर पडणार आहे. लक्षात ठेवा -1 एका तासाला इथं निगेटिव्ह काम होणार आहे. निगेटिव्ह एका तासाला 1 युनिट पाणी बाहेर पडणार आहे. मग 45 युनिट. आता इथनं पुढे टाकी भरू शकत नाही कारण इथं आता रिकाम होण्याचं काम होत आहे. आता 45 युनिट तुम्ही टँक फुल केलेली आहे, त्याला 45च तास लागणार एम्प्टी करण्यासाठी, कारण एका तासाला 1 युनिट पाणी बाहेर टाकलं जाते. मग 45 युनिट पाणी तुम्ही भरले तर 45 युनिट पाण्याला 1 तासानुसार 45 तास लागणार. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. काय म्हटलेले बघा इथं, 5 years ago age of man was 3 years more than 4 times his son. After 3 years the man will be 6 years less than thrice the age of his son. After how many years will sons sum of their ages be 18 years. ओके ठीक आहे. मी काय म्हणतो, प्रेझेंट एज काय आहे याचं, त्या मॅनचं यम आहे, किंवा प्रेझेंट एज त्या सनचं किती आहे. सनचं प्रेझेंट एज मी जर का यस मांडलं, ठीक आहे, यस मांडलं तर त्या मॅनचं प्रेझेंट एज, बरं मॅनचं प्रेझेंट एज काय म्हणतो मी, त्या मॅनचं प्रेझेंट एज यम म्हणतो. ठीक आहे, यम म्हणतो. तर 5 years ago म्हणजे यम मायनस 5, यम मायनस 5 इज इक्वल टू, त्या माणसाचं 5 वर्षापूर्वीचं एज किती असणार आहे, यम मायनस 5 असणार आहे. आणि ते जर का याच्या स्वरूपात सांगायचं म्हटलं, सनच्या स्वरूपात सांगायचं म्हटलं तर ते किती आहे 4 टाइम्स, आणि 4 टाइम्स पेक्षा 3 years जास्त, म्हणजे 4 टाइम्स द सन. ओके, हे आलं पहिलं इक्वेशन. ओके, आणि पुढे काय म्हटलेलं आहे, 3 years आफ्टर, 3 वर्षानंतर त्या मॅनचं एज किती असणार हो, यम प्लस 3 असणार आहे, आणि तो 6 years लेस आहे थ्राइस द सन, म्हणजे तिप्पट, सनच्या तिप्पटीपेक्षा 6 वर्षानं काय आहे तो कमी आहे. बघा हे दोन इक्वेशन्स कळले का, म्हणजे यम आणि यन तुम्हाला, सॉरी यम आणि यस तुम्हाला इथं कळून जातील. ओके, यम मायनस 4s इज इक्वल टू किती हो 8, आणि यम मायनस 3s इज इक्वल टू हे किती आले -9 आले. ओके, सो यम मायनस 4s इज इक्वल टू 8. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. ओके, हे निगेटिव्ह, यम यम गेट कॅन्सल. यस ची व्हॅल्यू किती आली हो, यस ची व्हॅल्यू आली -17. एक मिनिट, एक मिनिट, इथं आपण काय चूक केलेली, इथं आपण या इक्वेशन मध्ये आपण यम काय मांडलेलं, त्या मॅनचं एज, मॅन्स प्रेझेंट एज, आणि यस काय मांडलेलं, सन्स प्रेझेंट एज. ओके, आता जर का 5 वर्षापूर्वी मॅनचं एज असेल यम मायनस 5, तर 5 वर्षापूर्वी सनचं एज यस मायनस 5 पाहिजे, आपण यस कन्सिडर केलेलं, आणि त्यामुळे आपला आन्सर चुकत होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, ती चूक आता नाही करायची. इथं यम मायनस 5 हे 5 वर्षापूर्वीचं त्या माणसाचं वय, हे काय हो त्या मुलाच्या 4 पटीच्या 3 न जास्त आहे, म्हणजे 4 पट म्हणजे 4, त्या मुलाचं वय किती हो यस मायनस 5 त्यावेळेचं वय, यस मायनस 5 त्यावेळेचं वय आहे ना, हे अधिक 3 आहे. ओके, म्हणजे यम मायनस 5 बरोबर हे किती 4s मायनस 20 प्लस 3, हे किती आले हो यम मायनस 4s इज इक्वल टू हे 17, आणि हे किती आले -12. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं. बरोबर. चला पुढे काय म्हटलेलं, आफ्टर 3 years द मॅन विल बी म्हणजे भविष्यातली गोष्ट ही 3 वर्षानंतर, म्हणजे यम प्लस 3, हे प्रेझेंट आहे, प्रेझेंट पासून 3 वर्ष, आणि प्रेझेंट पासून मागे 5 वर्ष. लक्षात ठेवा यम प्लस 3. आता यम प्लस 3 जर का हे माणसाचं 3 वर्षानंतरचं एज असेल, तर त्या मुलाचं 3 वर्षानंतरचं एज यस प्लस 3 असणार आहे. यस प्लस 3
च्या किती टाइम्स, थ्राइस, 3 टाइम्स ने कितीने कमी आहे, 6 ने कमी आहे, थ्राइस पेक्षा 6 ने कमी आहे. ओके, मग इथं जर का सोडवलं m प्लस 3 इज इक्वल टू हे किती 3s प्लस 9 मायनस 6, याला इकडे घ्या, याला इकडे घ्या. सो m मायनस 3s इज इक्वल टू किती आले हो, हे आले 0, इक्वेशन नंबर 2. याला इकडे आणलं मी, m मायनस 4s इज इक्वल टू मायनस 12. ठीक आहे, मायनस 12. इथं सबट्रॅक्शन घेतलं यांचं, तर यश ची व्हॅल्यू किती आली, यश ची व्हॅल्यू आली 12, आणि ही व्हॅल्यू जर का मी इथं ठेवली समजा, तर 12 36, म्हणजे m ची व्हॅल्यू आली 36, m ची व्हॅल्यू आली 36, यश ची व्हॅल्यू आली 12, m ची व्हॅल्यू आली 36. आता मला सांगा आफ्टर हाऊ मेनी इयर्स, बघा या माणसामध्ये, या माणसा आफ्टर एक्स इयर्स आपण असं म्हणूया. ठीक आहे, आफ्टर एक्स इयर, आफ्टर एक्स इयर. ठीक आहे, 36 अधिक एक्स वर्षानंतर प्लस 12 अधिक एक्स वर्षानंतर, हा एक्स आफ्टर एक्स इयर, त्यांची जी बेरीज आहे ती 80 होईल. बघा 36 आणि 12 किती 48, 48 अधिक 2x बरोबर किती 80 आले, म्हणजे 2x बरोबर किती आले 80 वजा 48, 80 वजा 48 आले 32, म्हणजे x चं उत्तर किती आलं 16. म्हणजे 16 वर्षानंतर, 16 वर्षानंतर त्या दोघांच्या वयांची बेरीज किती होईल, 80 वर्ष होईल. आतापासून 16 वर्षानंतर बरं का, कारण m ची व्हॅल्यू म्हणजे मॅन्स प्रेझेंट एज, एस ची व्हॅल्यू म्हणजे सन्स प्रेझेंट एज, म्हणजे m प्लस एक्स आणि हे दोघंही वाढतील, लक्षात ठेवा एक्स एक्स वर्षानंतर, वर्षांनी. म्हणजे काय हो, आफ्टर एक्स इयर्स, म्हणजे थोडक्यात एक्स ची व्हॅल्यू आहे 16, 16 वर्षानंतर त्या दोघांची वयांची बेरीज किती होईल, 80 होईल. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. बघा, द रेशो ऑफ इन्कम ऑफ राम अँड श्याम is 5:4 and their expenditure is as a 3:2. If at the end of year each saves rupees 1200, then the income of Ram is, बघा रामचा इन्कम 5x मी कन्सिडर केला इन्कम, आणि श्यामचा इन्कम मी किती कन्सिडर केला 4x, आणि एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर रामचा किती आहे, इथं मी एकदाच लिहितो, इथं राम इथं श्याम. ओके, एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर किती आहे 3y आणि 2y. मग हे जे सेव्हिंग असतं ना ते इन्कम मायनस एक्सपेंडिचर असतं, म्हणजे सेव्हिंग किती होणार इथं 5x मायनस 3y, आणि इथं सेव्हिंग किती होणार 4x मायनस 2y, एवढं सेव्हिंग होणार. आणि ही दोन्ही सेव्हिंग किती आहे 1200 रुपये आहेत म्हणून त्यांनी सांगितलंय. म्हणजे या दोन्ही इक्वेशनची व्हॅल्यू किती आहे 1200 आहे. मग आपण असं करू शकतो, लक्षात ठेवा एक्स आणि वाय ची व्हॅल्यू इथून तुम्ही काढू शकता. तुम्ही याला काय करू शकता, याला 3 न मल्टिप्लाय आणि याला 2 न मल्टिप्लाय करा, याला 3 न मल्टिप्लाय आणि याला 2 न मल्टिप्लाय करा. याला जर का 2 न मल्टिप्लाय केलं तर 10x वजा 6y बरोबर 2400, आणि याला 3 न मल्टिप्लाय केलं तर 4 त्रिक 12x वजा 6y 12 त्रिक 3600 बरोबर. हे निगेटिव्ह, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह 2x इज इक्वल टू किती येणार 1200, म्हणजे x बरोबर किती येणार 1200, x बरोबर किती येणार 1200 बरोबर. सॉरी, x बरोबर येणार 600, x बरोबर येणार 600. ही व्हॅल्यू जर का इथं कुठेतरी पुट केली, समजा साहित्रिक 18, ठीक आहे 1800 किंवा साई दोन्ही 12, 1200 आणि 1200 2400. नाही नाही, एक्स ची व्हॅल्यू इथं पुट करायला लागेल. हा किती इथं पुट करा, साई चौक 24, 2400
-2y बरोबर हे किती हो, -1200. म्हणजे y बरोबर किती आले हो, 600. y बरोबर पण किती आले, 600 आले बघा, बरोबर. मग y बरोबर पण 600 आले, x बरोबर पण 600 आले. तर रामचा इन्कम विचारलाय. रामचा इन्कम म्हणजे काय हो, 5x ना, 5x. रामचा इन्कम, इन्कम ऑफ राम इज इक्वल टू 5x. 5x म्हणजे 5 इंटू 600 इज इक्वल टू किती हो, 3000, 3000. ऑप्शन इज द राईट आन्सर. ऑप्शन इज द राईट आन्सर. किंवा याला एक अल्टरनेट मेथड आहे बघा, अल्टरनेट मेथड सांगतो बघा. इथं इन्कम लिहिला 5:4, एक्सपेंडिचर लिहिलं 3:2 आणि त्यांनी याच्यातला गॅप सेम सांगितलाय. इथं रेशो सेम गॅप न दिसतोय का बघा बरं. इथं गॅप कितीच आहे हो, 2चा, आणि इथं गॅप कितीच आहे, 2चा. ओके, म्हणजे 2चा गॅप म्हणजे 1200 दाखवलंय. मग 1 म्हणजे किती हो, 600. मग 5 म्हणजे किती हो, 3000. संपलं. एका स्टेप मध्ये आन्सर. एवढं करायची पण गरज नाही, क्वेश्चन पण सोडवायची गरज नाही. ओके, बघा. A can do a piece of work in a 12 days, which B can do in a 18 days. They begin together, but 2 days before the completion of work, A leaves off the total number of days to complete the work is. ओके, झालेलं एक्झाम्पल आहे आपल्याला रेग्युलर बॅच मध्ये. ओके, इथं बघा, ए किती दिवसात काम पूर्ण करतो, 12 दिवसात. बी किती दिवसात काम पूर्ण करतो, 18 दिवसात. दोघांचा एलसीएम किती आला हो, 36. 18 दोन्ही 36, 12 त्रिक 36. ओके, बघा, 2 दिवस आधी, ठीक आहे, दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात, पण 2 दिवस आधी काम पूर्ण होण्याच्या ए सोडून जातो. ए सोडून जातो म्हणजे कामावरती कोण आहे, बी आहे. म्हणजे शेवटचे 2 दिवस काम कुणी केले हो, बी केले. आणि बी एका दिवसात कामं किती करतो, 2 कामं करतो. बी एका दिवसात कामं किती करतो, 2 कामं करतो. 2 दिवसात बी ची कामं म्हणजे 2 आणि 2 4, म्हणजे 4 कामं केली. इथं 4 वर्क झाले, म्हणजे उरलेले 32 वर्क इथं झाले असतील. ठीक आहे, 32 वर्क इथं झाले असतील, बरोबर. आता टोटल नंबर ऑफ डेज विचारलेले आहेत. मग हे 32 कामं कोणी दोघे एकत्र 5 एवढ्या इफिशियन्सीनं करणार, बरोबर ना. 32 कामं म्हणजे 32 कामांना 5 एवढ्या इफिशियन्सीनं लागणारा वेळ काय असेल, टाइम इज इक्वल टू वर्क डन डिवाइडेड बाय इफिशियन्सी. वर्क डन किती आहे, 32, इफिशियन्सी आहे 5, म्हणजे हे काय आलं, टाइम आलं. हे टाइम प्लस हे किती दिवस हो, शेवटचे 2 दिवस. ठीक आहे, टोटल टाइम काय असणार आहे, हे असणार आहे 5 दोन्ही 10, 32 आणि 10 42, 42/5 एवढे डेज लागणार. ऑप्शन ए 42 डिवायडेड बाय 5 इज द करेक्ट आन्सर. बघा, समजलंय का. बघा इथं 2 पॅसेंजर ट्रेन्स each 750 meter long are running in a opposite direction on a parallel track. Okay, their speeds are 50 km per hour and 40 km per hour respectively. Find the time taken by a slower train to pass the faster train. Okay, बघा, कुणीही कुणालाही क्रॉस करायचा असू द्या, डिस्टन्स किती कव्हर करायला गेलो, लेंथ ऑफ ट्रेन 1 प्लस लेंथ ऑफ ट्रेन 2 म्हणजे 750 प्लस 750 म्हणजे डिस्टन्स किती कव्हर करायला लागणार आहे, 1500. ठीक आहे, स्पीड किती हो, स्पीड 40, ऑपोजिट डिरेक्शन स्पीड किती असणार आहे हो, 40 प्लस 50 म्हणजे 90 किलोमीटर पर आवर. पण हे मीटर मध्ये आहे, हे किलोमीटर पर आवर मध्ये, असं चालणार नाही. मग याला काय केलं पाहिजे, मला मीटर पर सेकंद मध्ये केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी मला 5/18 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. 18×5 हे झाले किती हो, 25. हे 25 मीटर पर सेकंद आले. मग विचारलाय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे हो, 1500, आणि टाइम स्पीड किती आहे, 25 संग 150, 60 सेकंद लागतील. किती लागतील, 60 सेकंद लागतील. म्हणजे ऑप्शन ई नन ऑफ दीज. 60 सेकंद लागतील क्रॉस करण्यासाठी. इथं ऑप्शन आणि शेवटचा नंबर जर का बघितला आपण तर 0.5 आहे, आणि ऑप्शन मध्ये पण सगळीकडे 0.5 आहेत. म्हणजे याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो काय हो, 0.5च्या मल्टिपल मध्ये आहे, असणार आहे.
म्हणजे इथं आपण काय म्हटलं, 8 into 1 plus 1. ओके, 8 into 1 plus 1. 9 into 1.5 प्लस, बरं आधी हे बघूया किती येते, मग प्लस किती करायचं ते बघू. 15,105 म्हणजे 10.5. 10.5 अधिक हे 4.5 येणार बरोबर 15 येण्यासाठी. आणि हे मग किती, इंटू 2 प्लस 2 येतात, इंटू 2 प्लस 2. ओके, म्हणजे सॉरी सॉरी सॉरी, इथं 15,135 13.5 आहेत नाही का, 13.5 आहेत. 13.5 प्लस 1.5 म्हणजे काय हो, इंटू 1.5. ओके, इथं काय झालं, इंटू 1 प्लस 1 इंटू 1.5 प्लस 1.5 इंटू 2 प्लस 2 इंटू 2.5 प्लस 2. म्हणजे या काय करा, मल्टिप्लिकेशन करा, 25 दोन्ही 50, ठीक आहे, 25 त्रिक 75 आणि हे किती 80, 80 आणि 2 2.5, 80 आणि 2.5 किती हो 82.5. 82.5 म्हणजे ऑप्शन ए. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. 82.5. क्लिअर आहे का बघा. इंटू 1 प्लस 1 इंटू 1.5 प्लस 1.5 इंटू 2 प्लस 2 इंटू 2.5 प्लस 2.5 आणि पुढे काय येणार हो, इंटू 3 प्लस 3. पण ते जाऊ द्या, इथपर्यंत क्लिअर आहे का बघा. कारण आपल्याला हे काही येणार आहे याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला क्वेश्चन मार्कचं आन्सर महत्वाचं आहे. इथं बघा, डिफरन्स इथं 4चा आहे, इथं कितीच आहे, सॉरी इथं कितीच आहे 3चा आहे, इथं 4चा आहे, इथं कितीच आहे हो 33चा डिफरन्स आहे, पुढे कितीचा आहे काही घेणं देणं नाही. इथं बघा 1 स्क्वेअर प्लस 2, 2 सॉरी 1 स्क्वेअर नाही 1 क्यूब प्लस 2, 2 क्यूब मायनस 4, 3 क्यूब प्लस 6. बघा इथं येतोय का 4चा डिफरन्स, हा 33 डिफरन्स येतोय का बघा, हा अशा पद्धतीनं. म्हणजे ऑब्विसली इथं काय असणार आहे हो, 4 क्यूब मायनस 8, 4 क्यूब मायनस 8 असणार हे बरोबर. आणि मग इथं असणार आहे 5 क्यूब प्लस 125, सॉरी 5 क्यूब प्लस काय असणार आहे 10 असणार आहे, 5 क्यूब प्लस 10 म्हणजे 98 अधिक 125 किती आले, 8 आणि 5 13 आणि 3 असणार आहे, एकच ऑप्शन आहे 233. पण तरी पण पुढे बघूया, हा हे किती आले 12, हे किती आले 223, 223 अधिक 10 किती आले 233. ओके, 233 आपला ऑप्शन ए इज द राईट आन्सर. बघा पॅटर्न काय आहे, पॅटर्न आहे 1 क्यूब प्लस 2, 2 क्यूब मायनस 4, 3 क्यूब प्लस 6, 4 क्यूब मायनस 8 आणि 5 क्यूब प्लस 10. याच्या पुढचा पॅटर्न लागणार आहे 6 क्यूब मायनस 12. ओके, इथं 2चा पाडा प्लस मायनस न तयार होतोय आणि 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब 4 क्यूब 5 क्यूब 6 क्यूब या पद्धतीचा हा पॅटर्न लागणार आहे इथं. ओके, चला बघा पुढचा क्वेश्चन. बघा, डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय किती आहे 4 आहे, म्हणजे इथं डिवायडेड बाय नक्कीच काय असणार आहे 8 असणार आहे. 1 2 4 8 म्हणजे दुप्पट 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 न डिवाइड होत चाललेलं आहे. 12.5 ला 8 न डिवाइड करा, आन्सर किती येते बघा, 8 एके 8 उरले 4, 8 म्हणजे 40 उरले 5. ठीक आहे, 1.5 समथिंग म्हणजे असं ऑप्शन एकच आहे, काय हो ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. बघता क्षणी कळेल तुम्हाला, पॅटर्न काही जास्त अवघड नाही. ओके ओके, बघा इथं डिफरन्स कितीच आहे
8चा इथं डिफरन्स आहे, 14चा इथं डिफरन्स आहे, 23चा इथं डिफरन्स कितीचा आहे काय माहित नाही. बरं, हा डिफरन्स मध्ये डिफरन्स ऑफ डिफरन्स पॅटर्न लागतोय, पण तो काय पुढं ऑप्शन मध्ये दिसत नाही. मग दुसरा हे शोधूया आपण, पॅटर्न शोधूया. इथं अजून एक पॅटर्न बघा, इंटू 1.5 प्लस 2 इंटू 1.5 प्लस 4 इंटू 1.5 प्लस 6 इंटू 1.5 प्लस 6 आणि पुढे काय असणार आहे, इंटू 1.5 प्लस 8. मग 57 ला काय करा, 1.5 न मल्टिप्लाय करा, त्याच्यात 8 मिक्स करा. 15 105, ठीक आहे. 15 75 आणि 85 आणि त्याच्यामध्ये 8 मिक्स करा, हे किती आले, 93.5. म्हणजे ऑप्शन ए 93.5. ऑप्शन ए 93.5 बघा. ओके, चला सगळ्यात पहिल्यांदा डिफरन्स बघा. ओके, डिफरन्स किती आहे, 23 13 मधून 6 किती, 36चा फरक आहे. इथं फरक कितीचा आहे हो, 72चा फरक आहे. इथं फरक कितीचा आहे, 108चा फरक आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे 18 गुणिले 2, हा 18 गुणिले 2 आहे, हा 18 गुणिले 4 आहे, हा 18 गुणिले 6. म्हणजे इथं काय असणार आहे, 18 गुणिले 8 असणार, 18 144. ओके, 144. म्हणजे याच्यातनं 144, 807 मधून 144 काय करा, मायनस करा. 3 10 6 हे किती, 663. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर, 663. बघा क्लिअर आहे का. 18 गुणिले 2, 18 2 36, 18 चौक 72, 18 108 आणि 18 144. ऑब्विसली 18च्या पाड्यात सम पाडा, 18चा जो सम पाडा आहे त्याप्रमाणे हे फरक वाढत गेलेले आहेत. ओके, बघा काय डिरेक्शन्स दिलेले आहेत. इन इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ क्वेश्चन and two statement, number 1 number 2 below it. You have to decide whether the provided in the statement are sufficient to answer the question or not. Okay, read the statements and give answer. Okay, क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ अ ट्रेन, ट्रेनची लेंथ काय आहे, हा क्वेश्चन आहे. पहिलं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, द ट्रेन टेक्स 5 सेकंड टू क्रॉस अ पोल. काय संबंध इथं, मला सांगा, त्याचं स्पीड माहिती नाही. कारण तुम्हाला डिस्टन्स माहिती असण्यासाठी काय माहिती असणे गरजेचं आहे, स्पीड इन टू टाइम ना. मग फक्त इथं काय दिलंय हो, टाइम दिलंय, टाइम. स्पीड कुठे दिलंय ट्रेनचं. मग याच्यावरनं पहिल्या स्टेटमेंटवरनं तुम्हाला लेंथ कळेल का, तर कळणार नाही. दुसरं स्टेटमेंट, द ट्रेन टेक्स 7 seconds टू क्रॉस अ पोल 50 मीटर अपार्ट. पण मला एक सांगा, ठीक आहे हे सगळं, की एका पोलला क्रॉस करायला 7 सेकंड घेते आणि 2 पोलला क्रॉस करायला, ज्यांच्यामध्ये कितीचं अंतर आहे, 50 मीटरचं अंतर आहे, त्यांना क्रॉस करायला किती सेकंड घेते, 7 सेकंड घेते. ओके, म्हणजे थोडक्यात काय हो, या 2 पोल म्हणजे या 50 याला डिस्टन्सला क्रॉस करायला गाडी काय घेते हो, 50 मीटर अंतर क्रॉस करण्यासाठी गाडी 7 सेकंड घेते. मग इथं पण या ठिकाणी पण दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये पण काय हो, दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये पण तुम्हाला डिस्टन्स काढता येईल का, फक्त काय दिलेलं आहे तुम्हाला, फक्त काय दिलेलं आहे, 7 सेकंड हे काय दिलेलं आहे, टाइम दिलेला आहे, आणि इथं 50 मीटर हे त्या पोल मधलं डिस्टन्स दिलेलं आहे. म्हणजे या डिस्टन्सची पण काय आहे, अर्धवट माहिती आहे, त्यामुळे स्पीड पण नाही आपण काढू शकत इथनं. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट पण काय हो, अपूर्ण आहे. दुसरं स्टेटमेंट पण काय आहे,
अपूर्ण आहे. बरं, मग दोन स्टेटमेंट जर का अपूर्ण असतील तर आपल्याला चेक केलं पाहिजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आन्सर येतंय का. ओके, मग इथं बघा, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. बरं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स दोन्ही वेळी काय हो, वेगवेगळं आहे. एक डिस्टन्स किती आहे हो, 50 मीटर आहे आणि एक किती आहे हो, यल आहे. मग यल डिवायडेड बाय किती वेळ लागतोय त्याला, 5 सेकंद. बरं, दोन्ही वेळी स्पीड काय आहे, सेम आहे. आणि इथलं स्पीड इज इक्वल टू हे यल प्लस हे काय हो, 50 मीटर एवढं डिस्टन्स किती सेकंदात क्रॉस करतोय, 7 सेकंदात क्रॉस करतोय. मी जर का यस ला यस काय केलं, कॉमन घेतलं, तर मला यल ची व्हॅल्यू या दोन्हीच्या कॉम्बिनेशन न काढता येईल. याचा अर्थ मला दोन्हीचे एकत्रित इन्फॉर्मेशन जर का मी वापरली, ठीक आहे, म्हणजे या पोलला, या दोन्हीही पोलला क्रॉस करायला गाडीला किती वेळ लागतो, याला क्रॉस करायला गाडीला किती, या दोन्ही पोलला क्रॉस करायला गाडीला 50 मीटर एवढं डिस्टन्स आणि स्वतः एवढं डिस्टन्स, ट्रेनच्या स्वतःच्या लांबी एवढं डिस्टन्स क्रॉस करायला लागेल. याचा अर्थ गाडीला L+50 एवढं डिस्टन्स क्रॉस करावं लागेल. आणि ते क्रॉस करण्यासाठी त्याला 7 सेकंद लागतात. हे दोन्ही स्पीड्स एकत्र आहेत आणि स्पीड मी कॉमन घेतली L/5 आणि L+50/7. तर या पद्धतीनं मी काय काढू शकतो, यल काढू शकतो. आणि यल म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ अ ट्रेन आहे, लेंथ ऑफ अ ट्रेन आहे. म्हणजे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, ऑप्शन कुठे आहे तसा, फर्स्ट स्टेटमेंट नाही, अलोन नाही, म्हणजे हे नाही, हे नाही, अलोन नाही, द इधर पण नाही, दोन्हीपैकी कशानेही शक्य नाही, दोन्हींचं एकत्रित. ओके, इथं ऑप्शन डी, question can be answered using both the statement together but cannot be answered using either of the statement alone. alone statement म्हणजे एकत्र केल्याशिवाय याचा आन्सर येत नाही, एक एकट्यानं आन्सर येत नाही. याचा अर्थ ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. बघा, समजलंय का. बघा, A and B finish 3/4 of the specific piece of work in 6 hours. How much time does A take to finish the work? म्हणजे ए ला आणि बी ला 3/4 एवढा वेळ, 3/4 एवढं काम करण्यासाठी 6 तास लागतात. याचा अर्थ पूर्ण काम करण्यासाठी, टोटल काम पूर्ण करण्यासाठी त्याला 8 तास लागतील. म्हणजे टोटल कामाचा वेळ तुम्हाला माहिती आहे 8 तास. ओके, बी पहिलं स्टेटमेंट बघा, बी फिनिशेस द वर्क इन 10 hours. चालेल की A+B चा वेळ तुम्हाला माहितीये, बी चा वेळ तुम्हाला माहितीये, ए चा वेळ काढू शकता, आरामात काढू शकता. म्हणजे पहिल्या स्टेटमेंट वरनं आपण आन्सर करू शकतो. A and B finish the work in 8 hours. म्हणजे तुम्हाला जे इथं स्टेटमेंट मध्ये जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तीच इन्फॉर्मेशन पुन्हा खाली दिलेली आहे. अहो, मग या इन्फॉर्मेशन वरनं आम्हाला काढता येत नव्हतं, म्हणून आम्ही खाली इन्फॉर्मेशन वाचत होतो. परत तुम्ही तीच इन्फॉर्मेशन दिली तर कसं चालेल, काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती. म्हणजे स्टेटमेंट 2 काय नाही, सफिशियंट नाही. म्हणजे स्टेटमेंट 1 अलोन सफिशियंट, म्हणजे ऑप्शन ए. स्टेटमेंट 1 अलोन बट कॅनॉट बी आन्सर्ड बाय युझिंग स्टेटमेंट 2 अलोन. म्हणजे अदर स्टेटमेंट, म्हणजे स्टेटमेंट 2 वरनं तुम्ही काय काढू शकत नाही, आन्सर काढू शकत नाही. फक्त स्टेटमेंट 1 वरनं आन्सर काढू शकता. ओके, सो आन्सर विल बी ऑप्शन 1. चला बघा, व्हॉट इज द मंथली सॅलरी ऑफ अ प्रवीण. प्रवीणची मंथली सॅलरी किती आहे. पहिलं स्टेटमेंट बघा, प्रवीण अर्न्स ₹1200 मोर दॅन अमन. ओके, अमन पेक्षा 1200 रुपये प्रवीण जास्त कमावतो. म्हणजे तुम्हाला अमनची सॅलरीच माहित नाही तर प्रवीणची माहिती कशी होईल. म्हणजे पहिलं स्टेटमेंट इनसफिशियंट आहे. ओके, दुसरं बघा, द रेशो बिटवीन अमन अँड विमल. अमन अँड विमल किती आहे हो, 5:3 आहे. अहो, पण मला अमनची सॅलरीच माहित नाही, विमलची पण सॅलरी माहित नाही, रेशो माहिती असून काय उपयोग. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पण काय आहे, सफिशियंट नाही.
तिसरं स्टेटमेंट बघा, विमल अर्न्स 1000 लेस दॅन अमन. ओके, विमल ही काय करते, 1000 कमी कमावते, कुणापेक्षा, अमनपेक्षा. ओके, पण या इन्फॉर्मेशन वरनं मला अमनची सॅलरी तर काढता येणार नाही ना, कारण या ठिकाणी नेमकी सॅलरी किती आहे कुणाची हे कळतंय का, म्हणजे ही सुद्धा इन्फॉर्मेशन काय आहे हो, इन्सफिशियंट आहे. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही या इन्फॉर्मेशनचा वापर जर का, या थर्ड स्टेटमेंटचा वापर जर का सेकंड स्टेटमेंट मध्ये केला, तर या दोघांच्या मधला जो फरक आहे तो 2 आहे, आणि 2 म्हणजे 1000, म्हणजे 1 म्हणजे 500, 1 म्हणजे 500 म्हणजे 5 म्हणजे 2500, आणि 2500 अमनची सॅलरी आली 2 नंबर स्टेटमेंट मध्ये, आणि 2 नंबर स्टेटमेंट वरनं मी 1 नंबर स्टेटमेंटचा वापर केला, तर 2500 आणि 1200 काय येईल ते येईल, प्रवीणची सॅलरी मला मिळून जाईल. याचा अर्थ मला प्रवीणची सॅलरी या तिन्ही स्टेटमेंटच्या कॉम्बिनेशन मधनं मिळणार आहे. याचा अर्थ ऑल 1 2 3 टुगेदर रिक्वायर्ड, ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. कळतंय का बघा, बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न, पर्सेंटेज प्रॉफिट किती आहे. ओके, द कार इज सोल्ड ऍट अ 10% डिस्काउंट. डिस्काउंट वरनं पर्सेंटेज प्रॉफिट कळेल का तुम्हाला, नाही, म्हणजे पहिल्या स्टेटमेंट वरनं तर काय कळणार नाही. इफ देअर वॉज नो डिस्काउंट गिवन, द प्रॉफिट वुड हॅव बीन 35%. डायरेक्ट तुम्हाला 35% काय दिले हो, पर्सेंटेज प्रॉफिटच दिलंय. काय हरकत आहे, आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट तर पाहिजे होतं, आणि तेच तुम्हाला दिलं इथं, म्हणजे सेकंड स्टेटमेंट काय हो, सफिशियंट आहे. द क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड बाय युझिंग स्टेटमेंट 2. डिस्काउंट जर का दिला नाही तर 35% प्रॉफिट मिळतं. म्हणजे थोडक्यात बघा इथं, ऍक्च्युअली एक मिनिट, ऍक्च्युअल हे झालं डिस्काउंट दिल्यामुळं, ऍक्च्युअल पर्सेंटेज प्रॉफिट हे दुसऱ्यावरनं पण तुम्हाला कळणार नाही कळणार. ऍक्च्युअल पर्सेंटेज प्रॉफिट तुम्हाला दुसऱ्यावरनं कळणार नाही, तुम्हाला डिस्काउंट किती दिलाय हे माहितच नाही ना. हा, जर का पहिल्या आणि दुसऱ्याचं कॉम्बिनेशन केलं, समजा 100 रुपये काय आहे हो, एमपी आहे, 100 रुपये एमपी आहे, 10% डिस्काउंट दिला म्हणजे 90 रुपये डिस्काउंट दिला. ठीक आहे, जर हा डिस्काउंट दिलाच नाही, जर हा डिस्काउंट दिलाच नाही, तर 35% प्रॉफिट मिळतं, 35% प्रॉफिट मिळतं, म्हणजे 135, सॉरी, हा डिस्काउंट दिलाच नाही तर 100 ची वस्तू 100लाच, आणि 100 रुपयाला विकून काय मिळणार हो आपल्याला, 100 रुपयाला विकून, म्हणजे एमपी म्हणजेच एसपी असणार आहे इथं, म्हणजे सीपी तुम्हाला कळेल याच्यावरनं 35%वरनं, म्हणजे इकडून 35% काय हो, प्रॉफिट कमावला, म्हणजे ऍक्च्युअल पर्सेंटेज प्रॉफिट, ऍक्च्युअल पर्सेंटेज प्रॉफिट तुम्हाला कुठून मिळेल. एक मिनिट, तुम्हाला स्टेटमेंट 1 ची गरजच पडणार नाही, डिस्काउंटच दिला नाही तर 35% काय हो, प्रॉफिट आहे. याचा अर्थ एमपी म्हणजेच काय आहे, एसपी आहे. एमपी म्हणजेच काय आहे, एसपी आहे. याचा अर्थ एक लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा हे घेतो. ठीक आहे, बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज प्रॉफिट अर्न, द कार इज सोल्ड ऍट अ 10% डिस्काउंट. हे काय डिस्काउंट वरून आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट करणार नाही, हे तर कन्फर्म आहे. देअर वॉज अ नो डिस्काउंट गिवन, द प्रॉफिट वुड हॅव बीन 35%. जर का डिस्काउंटच दिला नाही तर 35% प्रॉफिट असणार आहे, म्हणजे एमपी इज इक्वल टू एसपी असणार आहे. डिस्काउंटच दिला नाही तर एमपी इज इक्वल टू एसपी, आणि ते 100 रुपये आपण कन्सिडर केलं, तर याच्यावरती 35% डिस्काउंट म्हणजे काय हो, सीपी किती असणार, सीपी समजा काही म्हणजे मी काय म्हणतो, 100 ही काय हो, 100 ही व्हॅल्यू कशाची हो, 135 ची व्हॅल्यू आहे. कशाची व्हॅल्यू आहे, 135 ची व्हॅल्यू आहे, तर 100 ची व्हॅल्यू किती, किंवा बरं 100 ची व्हॅल्यू किती, म्हणजे सीपी तुम्हाला भेटेल, आणि सीपी भेटला, एसपी भेटला, तर डिस्काउंट सॉरी प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला मिळून जातील ना. याचा अर्थ फक्त सेकंड स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला इनफ आहे आन्सर करण्यासाठी, पहिलं स्टेटमेंट काही गरजेचं नाही, दुसरं स्टेटमेंट इनफ आहे. याचा अर्थ ऑप्शन बी काय हो, क्वेश्चन कॅन बी आन्सर्ड युजिंग स्टेटमेंट 2 अलोन, बट कॅन नॉट बी आन्सर
ऑदर म्हणजे पहिल्या स्टेटमेंट वरनं काही आपल्याला कळत नाही, पण दुसऱ्या स्टेटमेंट वरनं आपल्याला कंप्लीट कळून जाते की डिस्काउंटच दिला नाही. डिस्काउंट दिला नाही याचा अर्थ एमपी इज इक्वल टू एसपी, म्हणजे 100 रुपयाला वस्तू विकली, 100 रुपयाला वस्तू विकून 35% प्रॉफिट मिळवला, म्हणजे ती वस्तू 135% होती, तर 100% म्हणजे सीपी कळेल. सीपी तुम्हाला कळला, एसपी तुम्हाला कळला, तर प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला कळून जातील. ऑब्विसली सेकंड स्टेटमेंट वरनं तुम्हाला काय कळून जाईल, आन्सर कळून जाईल. त्यामुळे ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ऑप्शन बी लक्षात घ्या. समजलंय का सांगा, नसेल समजलं तर पुन्हा एकदा विचारा. चला शेवटचा क्वेश्चन काय म्हटलेलं बघा, व्हॉट इज द एज ऑफ अ क्लास टीचर. पहिलं स्टेटमेंट काय आहे, देअर आर 11 स्टुडंट इन द क्लास. ओके, याच्यावरनं तर काय एज कळणार नाही. ॲव्हरेज एज ऑफ स्टुडंट्स अँड द टीचर इज 14 इयर्स. ओके, याच्यावरनं पण नंबर ऑफ स्टुडंट कुठं माहिती आहेत आपल्याला, म्हणून याच्यावरनं पण आपल्याला कळणार नाही. तिसरं बघा, द ॲव्हरेज एज ऑफ टीचर अँड स्टुडंट इज 3 years more than the average age of teacher and student is 3 year more than the that of student. म्हणजे टीचर आणि स्टुडंट यांचं ऍव्हरेज एज आणि फक्त स्टुडंटचा ऍव्हरेज एज याच्यामध्ये 3चा फरक आहे. ठीक आहे, पण याच्यावरनं पण तुम्हाला कळणार नाही. ओके, आता बघा, ह्या तिन्हीवरनं पण सेपरेटली तुम्हाला काहीही कळणार नाही. पण आता मी विचार करा, पहिल्या आणि दुसऱ्याचं कॉम्बिनेशन करून बघूया. पहिल्या आणि दुसऱ्याचं 11 स्टुडंट आहेत, त्या 11 स्टुडंटचं आणि टीचरचं ऍव्हरेज एज किती आहे हो, ऍव्हरेज एज आहे 14. म्हणजे 11 स्टुडंट आणि एक टीचर म्हणजे टोटल झाले 12 जणांचा ऍव्हरेज एज आहे 14. बर, याच्यावरनं तुम्हाला टीचरचं एज कळेल का? ठीक आहे, याच्यावरनं तुम्हाला टीचरचं एज कळणार नाही, कारण मला स्टुडंटचं ऍव्हरेज एज पण माहिती पाहिजे होतं. बरोबर. बर, चला पहिल्याचं आणि तिसऱ्याचं कॉम्बिनेशन करा. 11 स्टुडंट आहेत, बरोबर, 11 स्टुडंट आहेत, 11 स्टुडंट आहेत आणि टीचर आणि स्टुडंट मिळून किती झाले 12. ठीक आहे, 12 जणांचं ऍव्हरेज एज, 12 जणांचं ऍव्हरेज एज आणि इथं 11 जणांचा ऍव्हरेज एज, यांच्यामध्ये 3चा डिफरन्स आहे. याच्यामध्ये काय आहे, टीचर प्लस स्टुडंट आहे आणि याच्यात फक्त स्टुडंट आहेत. म्हणजे इथून 12t प्लस 12s मायनस 11s इज इक्वल टू 3. ओके, इथं काय झालं, या एस ला एस कॅन्सल झाले असते तर मला टीचरचं एज मिळालं असतं, पण इथं ते कॅन्सल होत नाही. आता तिन्हीचा एकत्रित वापर करूया, तिन्हीचा एकत्रित वापर करूया. ठीक आहे, 11 स्टुडंट आहेत आणि टीचर आणि स्टुडंटचं ऍव्हरेज एज आहे 14, म्हणजे 12 जणांचं 14 एज आहे, म्हणजे हे झालं दोघांचं एकत्रित. बर, हे जे आहे ते 3 वर्ष जास्त आहे कोणापेक्षा, या ऍव्हरेज पेक्षा. म्हणजे यांचं हे बघा, टीचर आणि स्टुडंटचा ऍव्हरेज एज 14 आहे, 3 वर्ष कमी आहे, म्हणजे 11 कुणाचं आलं. ओके, या 11 कुणाचं आलं, स्टुडंटचं आलं, बरोबर की नाही. 3 वर्ष कमी, स्टुडंटचं 3 वर्ष कमी येणार ना, टीचर आणि स्टुडंटचं 14 आहे, मग टीचर आणि स्टुडंटचं 3 जास्त आहे, म्हणजे स्टुडंटचं 3 कमी असणार आहे, म्हणजे काय असणार आहे 11 असणार आहे. म्हणजे टीचर प्लस स्टुडंटचं काय असणार आहे 14 ऍव्हरेज, आणि फक्त स्टुडंटचं किती हो 11. याचा अर्थ तुम्हाला इथून काय काढू शकतात, या तिन्हीचा वापर करून या तिन्हीचा एकत्रित वापर करून तुम्ही टीचरचा एज काढू शकता. सो ऑल 1, 2 and 3 आर रिक्वायर्ड टू आन्सर. ओके, लक्षात येते का, तिन्हीची ही गरज आहे, याचा अर्थ ऑप्शन डी इज अवर आन्सर. सो ऑप्शन डी. ओके, अशा पद्धतीनं RRBPO 2018चा जो मेमरी बेस पेपर आहे त्याचा अनालिसिस इथं संपतोय. थँक्यू.
भेटू 2019च्या पेपर सहित उद्याच्या भागामध्ये. ठीक आहे, थँक्यू.